नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण गावरान फांदच्या पानाचे मुटुकडे बनवणार आहोत। हे बघा, फांदचे पानं अशा प्रकारे राहतात। त्यासाठी मी इथं साहित्य घेतलंय। 1 वाटी बेसनाचं पीठ, 1 वाटी ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ, हळद, जिरे, चवीनुसार मीठ आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5-7 बारीक हिरवी मिर्च। चला तर मी फांदचे पानं मस्त 3-4 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ आणि गाळणीत काढून घेतले। आता आपण मुटुकडे बनवण्यासाठी मस्त असे बारीक चिरून घेऊ हे पानं। हे बघा, अशा प्रकारे आपण कापून घेतले। तशाच प्रकारे हे सर्व पानं आपल्याला कापून घ्यायचे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण बारीक कापून घेतली सर्व भाजी। आता आपल्याला काय करायचंय, एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिर्च, लसूण आणि जिरा बारीक करून घ्यायचंय। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलंय। आता त्यात आपण टाकून देऊ। आता त्यात आपल्याला 1 वाटी बेसनाचं पीठ, 1 वाटी ज्वारी बाजरीचं मिक्स केलेलं पीठ, ओवा चुरून, हळद आणि चवीनुसार मीठ। चला तर मंडळी, आता आपण ह्या मिश्रणाला मस्त एकजीव करू आणि चपातीचं पीठ मळतो तसं पाणी टाकून मळून घेऊ। एक गोळा तयार करू त्याचा। हे बघा, मस्त असा गोळा तयार केलाय आपण। आता आपल्याला याचे थोडं हाताला तेल लावून असे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे। मोठ्या साईजचे पण करू शकतो तुम्ही। मी एवढे गोळे तयार केले। हे बघा मंडळी, किती मस्त असे गोळे तयार करून घेतलेत आपण सर्व पिठाचे। आता आपण यांना वाफवून घेऊ। त्यासाठी मी इथे इडलीचं भांडं ठेवलंय, जाडीची प्लेट ठेवली त्यावर आणि पाणी मस्त तापलंय। आता आपल्याला या प्लेटला थोडं तेल लावून घेऊ, जेणेकरून ते आपले गोळे तयार केलेले चिटकू नये। आता आपण एक एक करून सर्व गोळे इथं रचून देऊ। आता आपल्याला झाकण ठेवू 10 ते 15 मिनिटापर्यंत। चला तर मंडळी, आता 15 मिनिट झालेत। आपण बघू आपले मुटुकडे कसे झाले। आता आपण एका ताटात त्यांना काढून घेऊ।
आता आपण त्यांना मस्त बारीक बारीक वड्या कट करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या वड्या तयार करून घेऊ। हे बघा, मस्त अशा प्रकारे कट करून घेतले। आता इथे मी पॅन ठेवलाय, त्यावर थोडं तेल टाकते मी आणि आपल्याला सेलो फ्राय करून घ्यायचे त्यांना। आणि आपल्याला 2-2 मिनिटात आलटी पलटी करायची त्यांची। 2-2 मिनिटांनी अशी आलटी पलटी करायची त्यांना, जेणेकरून ते दोघे साइडून शेकले जातील, एकदम खुशखुशीत होतील। आता आपल्याला त्यावर थोडी खसखस टाकून 2 मिनिटांसाठी होऊ द्यायचं। तुम्ही या खसखसच्या जागेवर तीळही टाकू शकता। बघा, जे छान असे आपले चिटुकले दिसत आहेत। हे बघा मंडळी, किती छान असे भांगच्या पानापासून आपले मुटुकले तयार झाले, एकदम खुशखुशीत। तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।